ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। नमस्कार, भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काळी संपत्ती जमा करणाऱ्या कृपाशंकर सिंग यांना भाजपाने उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान दिले आहे। मात्र भाजपा वाढण्यात ज्यांची हयात गेली त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही। दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा, महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दात उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या या ऑफरवर खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी नितीन गडकरी सारख्या नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे। नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून निवडणूक लढवत असतात। ते आमच्या पक्षात ज्येष्ठ नेते आहेत। पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकही नेत्याचं नाव नव्हतं। महाराष्ट्राचा जागा वाटपाचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा केली नाही। महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे। जागा वाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की जागा वाटपाची वाढ बघा, अधिकृतरित्या सगळं काही कळेल आणि जागा वाटपाबाबत जे काही ठरेल ते आम्ही तुम्हाला सांगू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सुप्रिया सुळेंनी अब की बार 400 पारवर आज टीका केली होती। सुप्रिया सुळे म्हणाल्या अब की बार गोळीबार सरकार। या सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की मी सुप्रिया सुळेंना इतकंच विचारू इच्छितो, जेव्हा मावळचा गोळीबार झाला तेव्हा कुणाचं सरकार होतं? ज्यावेळी राज्यातल्या 113 गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हा कुणाचं सरकार होतं? सुप्रिया सुळे आता विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत, त्यामुळे त्या रोज अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत। सुप्रिया सुळे यांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंवर काय म्हणाले ते ऐका। जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल, अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। सुप्रिया सुळे आज म्हणाले अब की बार गोळीबार सरकार। गृह विभागावर अपयशाचा खापर फोडताना त्यांनी तुमच्याबद्दल असं मत व्यक्त केलं। मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं, किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं? ठीक आहे, सुप्रियाताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करतायत, फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही। राहुल गडकरीजींचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले की आम्ही आमच्या पक्षात घेतो, त्यांना मंत्रिपद देतो, त्यांनी अहंकाराला लाथ मारून खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत। महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल। ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्राच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही। महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे।